मुलांनो, आपण शाळेमध्ये शिकायला आलो ना, शिकायला आलो. डॉक्टर व्हायचे कुणाला कुणाला व्हायचं? डॉक्टर, प्राध्यापक व्हायचं का सर व्हायचे? बोलायचं मुलांनी काय बनायचं ते शिकायचं, मोठं व्हायचं ना आपल्याला. या धर्तीवर दोन प्रकारच्या वस्तू आहेत, सजीव आणि निर्जीव, बरोबर ना? सजीव म्हणजे ज्यांना जीव नाही ते, आणि निर्जीव म्हणजे ज्यांना जीव आहे ते, बरोबर ना? बरोबर. सजीव म्हणजे कोण? ज्यांना जीव आहे ते सजीव, आणि ज्यांना जीव नाही ते निर्जीव. समजलं का? सजीव जीव असलेले आणि निर्जीव जीव नसलेले. समजलं का नाही? दगड सजीव आहे का निर्जीव? निर्जीव आहे. व्हेरी गुड. आणि झाड सजीव आहे का निर्जीव? निर्जीव, बरोबर आहे. सजीव आहे का निर्जीव? निर्जीव आहे, कारण ते बोलत नाही, बरोबर ना? खातं का ते? खातो पितो का? झाड सजीव आहे का निर्जीव? हात वर करा बरं. निर्जीव कोणाचं म्हणणं आहे? निर्जीव म्हटलं मी. निर्जीव आहे झाड. सजीव कोणाचं म्हणणं आहे? हे म्हणतात सजीव, हे म्हणतात निर्जीव. झाड छोटं असतं ना, आपण जसं लहान असतो तसं मोठं होतं का? ते होतं मोठं. मग त्याला आंबे लागतात. दगड मोठा होतो का? मग झाड सजीव का निर्जीव? मग कोण म्हटलं निर्जीव? झाड सजीव, वाढतं ते, फळं देतं आपल्याला, सावली देतं आपल्याला. अजून काय देतं? ऑक्सिजन. आपल्याला ऑक्सिजन देतं झाड. झाड सजीव आहे. जगात दोन प्रकारच्या गोष्टी आहेत, एक सजीव आणि दुसरं सजीव म्हणजे लिव्हिंग, आणि निर्जीव म्हणजे नॉन लिव्हिंग. समजलं ना? आता याच्यापैकी आपण सजीव आहोत का निर्जीव? आपण सर्व सजीव आहोत, आहे ना? सजीवांचे अनेक प्रकार आहेत. आपणही सजीव आहोत. जनावर सुद्धा सजीव आहेत. कोंबड्या सुद्धा, मांजर सजीव आहे, कुत्र, गाढव. पण आपण गाढव आहोत का? आपण कोण आहोत? माणूस आहोत, बरोबर ना? माणसात आणि गाढवात फरक आहे का काही? काय फरक आहे? गाढव बोलत नाही पण भुंकतं ना जोरात, आहे ना? आपण बोलतो. साऱ्या सजीवांमध्ये मला सांगा, मूळ प्रश्न, जनावर श्रेष्ठ की माणूस श्रेष्ठ? माणूस. काय म्हणणार? जनावर श्रेष्ठ की माणूस श्रेष्ठ? मोबाईलचा शोध माणसांनी लावला का जनावरांनी? चंद्रावर माणसं गेली का जनावर गेली? मग मोठं कोण आहे? माणूस आहे. श्रेष्ठ कोण आहे? बरोबर आहे ना? समजलं ना सगळ्यांना? कार कोण चालवतं? माणूस. विमान कोण चालवतं? माणूस. जनावर चालवतं का? शाळेत येतं का ते जनावर? शाळेत येतात का? नाही येत, बरोबर. माणूस सजीव जरी असला तरी साऱ्या सजीवांमध्ये श्रेष्ठ आहे. एवढं बरोबर ना? चूक की बरोबर? माणूस हुशार, माणूस मोठा, माणूस श्रेष्ठ की जनावर मोठे, जनावर श्रेष्ठ? आता एक मिनिट हे बाजूला ठेवायचं. आता तुम्हाला एक गोष्ट सांग. गोष्ट नाही, घडलेली घटना. तुम्ही नुसतं ऐकलं असेल. आपल्या इथं गुजरातमध्ये, गुजरात आहे ना आपल्या महाराष्ट्रात? गुजरात महाराष्ट्रात आहे की नाही? आहे. अरे गुजरात वेगळं राज्य आहे, महाराष्ट्र वेगळं राज्य आहे, यूपी वेगळं राज्य आहे. आपण गुजरातमध्ये आहोत आता की महाराष्ट्रात आहोत? महाराष्ट्रात आहोत.
तर गुजरात मध्ये एक खूप भयंकर भूकंप झाला होता. काय झाला होता? भूकंप ऐकले का कोणी? सर्वांनी ऐकले ना? भूकंप म्हणजे जमीन फाटते, जमीन हलते, घरं पडतात, मोठमोठ्याल्या बिल्डिंग अंगावर पडतात, सगळं जमीन फाटते है. तसं गुजरातला काय झाला होता? भूकंप झाला होता आणि हजारो माणसं त्या भूकंपात गाडल्या गेली, मारल्या गेली, जमिनीत गाडले गेली. आपल्या शाळेसारखी शाळाही होती भुज मध्ये. भुज एक गाव आहे आपल्या गावासारखं मोठं. आणि त्या दिवशी नेमकं 26 जानेवारी होती. काय होती? 26 जानेवारीला सकाळी फेरी निघालेली होती. निघते ना आपली? आणि फेरी निघाली, दोन्हीकडून मोठ्याल्या बिल्डिंगी मध्ये फेरी, सर सगळे मुलं, दोन्हीकडून इमारती पाडली. सगळे मुलं 400-500 आणि सर सुद्धा त्या गाडल्या गेले इमारती. एवढा भयंकर भूकंप झाला. पण घडलं काय माहितीये? भूकंप झाल्यावर अनेक माणसं साऱ्या देशातून तिथं गेले सेवा करण्याकरता. कशा करता? पण तिथं गेल्यावर सेवा करण्याचं दिलं सोडून. आणि तुझ्या कानात आहे ना सोन्याचं, ते सगळे जसे डेड बॉडीज होत्या ना प्रेत, त्या प्रेतांच्या अंगांवरती सोन्या चांदीचे दागिने लुटण्यात लागले. समजलं? कोणी काय लुटतंय, कोणी काय लुटतंय, सगळी लुटालूट चालू झाली. म्हणजे जिती माणसं तुटून पडली या मेलेल्या माणसांच्या शरीरावर. कशा करता? सोन्या चांदीच्या दागिन्यांकरता. समजलं? मी गेलो होतो तिथं, मी डोळ्यांनी पाहिलं बरं का. तर मला एक प्रसंग आठवला गावी घडलेला. तुम्हालाही पाहिला असेल तुम्ही. एक कावळा उडताना काय झालं, लाईटच्या तारेला धडकला. मग काय झालं, लाईट करंटमुळं तो जखमी झाला आणि मग कोसळला जमिनीवर आणि तडफडून एक्सपायर झाला. एक्सपायर झाला म्हणजे काय झालं, मृत झाला. बरोबर. पण पुढं काय झालं माहिती आहे का? शेकडो कावळे जमले. कसं काय कळलं कुणास ठाऊक. त्या सगळीकडून कावळे धावून आले, शेकडो कावळे. आणि एवढा आरडून ओरडून त्यांनी काहूर केला की आम्ही घरात होतो, काय झालं पाहण्याकरता बाहेर आलो. एक कावळा मरून पडलेला आणि शेकडो कावळे त्याचे बांधव जमले, काहूर करून टाकलाय, ओरडतायत ते, त्याच्या दुःखात सहभागी झाली. त्यांना देखवलं नाही आपला एक बांधव असा एक्सपायर झाला. आता या दोन घटना आहेत. एक कावळा मरून पडला, शेकडो कावळे जमले, त्याला लुटण्याकरता का दुःखात सहभागी होण्याकरता? इकडं गुजरातला हजारो कावळे म्हणजे हजारो माणसं मरून पडले आणि हजारो माणसं जमले, पण रडण्याकरता का लुटण्याकरता? मग आता सांगा मला, श्रेष्ठ कोण, कावळा की माणूस? माणूस. कोण श्रेष्ठ? अरे हा कावळा आपला भाऊ गेला म्हणून रडतोय, काहूर करून टाकलाय. आणि हा माणूस आपला भाऊ मरून पडलाय तर लुटतोय त्याला, त्याचे दागदागिने लुबाडतोय, त्याची प्रॉपर्टी लुटतोय. आता सांग ना मग श्रेष्ठ कोण आहे? माणूस आहे. कितवीला आहे रे तू? माणूस जर माणसाच्या उपयोगी पडत नसेल आणि कावळा कावळ्याच्या उपयोगी पडतोय, मग श्रेष्ठ कोण आहे? कावळा आहे ना. बरोबर आहे ना. अगोदर तुम्ही म्हटले होते माणूस श्रेष्ठ आहे, आता काय म्हणता, कोण श्रेष्ठ आहे? कावळा. म्हणजे फरक झाला की नाही? हा फरक का झाला माहितीये? कावळ्यामध्ये माणुसकी आहे, माणसांमध्ये माणुसकी नाही.
आपल्याला जे शिकायचंय ना ते नुसतं डॉक्टर होण्याकरता नाही, नुसतं इंजिनियर होण्याकरता नाही, माणूस होण्याकरता शिकायचंय. काय होण्याकरता? माणूस होण्याकरता. आणि माणूस व्हायचं म्हणजे काय? माणसांशी माणसांसारखं वागणारा. आता तुम्हाला एकच सांगतो, आपल्या देशात भ्रष्टाचार आहे की नाही? नाही आहे ना? काय नाही? तिथपर्यंत तुमची मजल गेली नाही अजून. असू द्या. आता जी सोनवणे साहेबांनी सांगितलं तेच तुम्हाला पुन्हा सांगतो आणि थांबतो. पहिली गोष्ट तर ही समजली ना, माणूस जर माणसांशी माणसांसारखं वागला तर तो श्रेष्ठ, आणि तो जर माणसांशी माणसासारखं नाही वागला, त्याच्यात जर माणुसकी नसली, त्याला जर माणसांची आईबापांची ओळख नसली, तर मग माणसापेक्षा कावळे श्रेष्ठ, जनावर श्रेष्ठ. एवढं समजलं ना? आता दुसरी गोष्ट जी आज आपल्या देशाला खूप महत्वाची, ही सोनवणे साहेबांनी सांगितलं, आपली प्रतिज्ञा, भारत माझा काय आहे? भारत माझा देश आहे. आणि सारे हिंदू माझे कोण आहे? बांधव आहेत. मुस्लिम आहेत का माझे बांधव? नाही. ख्रिश्चन बांधव आहेत का? नाही. जैन बांधव आहेत का आपले? नाही. अर्धे हो म्हणता अर्धे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कोण? सारे सारे भारतीय म्हणजे कोण? भारतात राहणारे. या भारतात कोण कोण राहत रे? हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, ख्रिश्चन राहतात, जैन राहतात, शीख बांधव राहतात, बौद्ध राहतात. हे सारे भारतीय आहेत. हे सारे माझे कोण आहेत? मग आता सांगा, मुस्लिम आमचे कोण आहेत? ख्रिश्चन कोण आहेत? जैन कोण आहेत? बौद्ध कोण आहेत? आणि हिंदू कोण आहेत? आमचे धर्म जरी वेगवेगळे असले तरी आम्ही सर्व कोण आहोत? बांधव आहोत. हे समजलं ना? बरं, आपण काय करतो? ही प्रतिज्ञा आहे ना? प्रतिज्ञा आहे, भारत माझा आणि सारे भारतीय माझे. काय आहे ही प्रतिज्ञा? प्रतिज्ञा म्हणजे काय? शपथ. प्रतिज्ञा म्हणजे काय? शपथ. मुस्लिम पोरं असतील तर कसम. प्रतिज्ञा म्हणजे काय? कसम. आपण म्हणतो आईची शपथ. सर, आईची शपथ मी कॉपी केली नाही, शपथ घेऊन सांगतो ना. याचा अर्थ काय? खरंच मी कॉपी केली नाही. प्रतिज्ञा म्हणजे शपथ आहे, कसम आहे, ओथ आहे. आणि आपण जर रोज शपथ घेतली, रोज कसम, रोज ओथ, रोज प्रतिज्ञा करतोय, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग समाजात द्वेष काय? मग घृणा काय समाजात? समाज माळी, मराठा है ना, वेगवेगळ्या जाती, हिंदू, मुस्लिम, हा द्वेष काय? मग याचा अर्थ आपण जी प्रतिज्ञा केली, हमने जो कसम खाई, आम्ही जी शपथ घेतली, आम्ही तिचं पालन करत